हे तेच ठिकाण आहे. या ठिकाणी काल प्रांत गोविंद शिंदे यांना 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. काल आपण ही सर्व बातमी पाहिली असेल, पण ह्या बातमीच्या अनुषंगाने काही गंभीर मुद्दे थोडे समोर येत आहेत. आपण थोडा त्याच्यावर चर्चा करूया, त्यांच्याबद्दल थोडा विचार करूया. कारण काल संध्याकाळी ज्यावेळी त्यांच्यावर फिर्याद नोंदवण्याचा हे चालू होता, फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया चालू होती, त्याचवेळी कनिका खैरे ह्या महिला आल्या त्या ठिकाणी. त्यावेळी त्यांनी एक प्रतिक्रिया दिली की ज्या बिल्डरने गोविंद शिंदे यांना पकडण्यासाठी ट्रॅप लावला होता ते 2 लाख रुपये त्यांना का देत होते. जे त्यांचं म्हणणं, त्यांचा दावा असा होता की 2 लाख रुपयांची ही लाच ते त्यांना त्यांच्या आणि त्या बिल्डर दरम्यान जी केस चालू आहे त्या केसमध्ये निकाल त्या बिल्डरच्या बाजूने लागावं यासाठी ते देत होते. कदाचित त्यांच्या दाव्यात तथ्य असेल किंवा जे सचिन सेलोत आहेत बिल्डर तेही त्यांच्या ठिकाणी योग्य असू शकतात आणि तरीही ह्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केली असेल, त्यामुळे त्यांनी त्रस्त होऊनही कंप्लेंट केली असेल. पण याच्यातून एक गोष्ट समोर येते महत्त्वाची, म्हणजे की हा जो निकाल आहे हा निकाल इथं विकत मिळणार होता, न्यायाच्या मार्गाने नाही. तुम्ही खरे असा, तुम्ही खोटे असा, तुम्हाला येथे पैसे देऊनच हा निकाल मिळणार होता. आणि अजून एक म्हणजे महत्त्वाचा विषय बघा, लाचखोरी चालू असते, एजंट त्यांचं बऱ्याच ठिकाणी सुळसुळाट आहेत, त्या दृष्टीने ते म्हणजे ते नेक्सस एक तयार झालेलं आहे, एक नेटवर्क आहे. परंतु कालची घटना जर पाहिली तर ह्या अधिकाऱ्यांनी कोणत्या एजंटमार्फत न मागता स्वतःच्या टेबलावर पैसे घेतलेत. म्हणजे एवढी, म्हणजे त्यांना कशाचीच भीती नाही. म्हणजे हे एवढे निर्डावलेले अधिकारी का झालेत, की सिस्टम ही एवढी म्हणजे करप्ट कशी झाली हा प्रश्न निर्माण होतो आहे. स्वतः प्रांत साहेबांनी त्यांच्या टेबलावर पैसे घेतलेत. आणि ठिकाण पण बघा, आता काही घटना घडतात अशा 43 ठिकाणी बोलवलं जातं, ह्या डील होतात, आता हे कॉमन झाले, आपल्यालाही माहीत झाले. पण इथं साहेबांच्या कॅबिनमध्ये स्वतःच्या टेबलावर पैसे घेतलेत. हा विषय अतिशय गंभीर आहे. आणि याच्यातून एकच सांगायचं आहे, आम्ही दरवेळेस असे प्रश्न उपस्थित करत असतो कुणाच्या भ्रष्टाचाराच्या वगैरे तक्रारी, तर त्यावेळी काही ह्या साहेबांशीच कनेक्ट असलेले आहे किंवा ह्या साहेबांचे काही लाभार्थी असतात, ते थोडे कुठंतरी हिणवतात, कुठंतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही तेव्हाही डगमगलो नाही, आजही डगमगणार नाही. एक गोविंद काल टेबलावर सापडलाय, दुसरा गोविंद कागदावर कधी सापडणार हा प्रश्न आमचा आजही आहे, उद्याही राहील. आणि मनसरकर जी जनता आहे तीही तोच प्रश्न विचारते. कारण मागील काही दिवसांपूर्वी आम्ही नगरपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार कंटिन्यू उघड करत आलो आहे. आमचा विरोध तेथील विकास कामांना कधीही नव्हता, उद्याही नसेल. परंतु त्या विकास कामाच्या नावाखाली जी लूट झाली होती ती लूट आम्ही वारंवार समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि ती समोर आणली पण. परंतु काल परवा काही असे महाभाग आहेत की माझी वसुंधरामध्ये मिळालेले बक्षीस, काही अवॉर्ड, काही रकमा असे सांगून हेच अधिकारी किती कर्तव्यदक्ष होते हे सध्या भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हे अवॉर्ड असतील, ही बक्षीस रक्कम असतील, आता हे कशा पद्धतीने मिळतात, कसे मॅनेज केले जातात हे सांगायला कोणत्या राजकीय पंडिताची गरज नाही. आम्ही आमच्या मतावर आजही ठाम आहोत. आजही तिथेही चौकशी लावल्याचं कळतं आहे आणि काही गोष्टी आहेत त्यांचा पाठपुरावा आम्हीही करू आणि सत्य काय आहे ते जनतेसमोर लवकरच आणू. तोपर्यंत आपण पाहत राहा
पॉलिटिकल खिचडी.